Hello friends, you are welcome in my physics channel, EJS Physics. This is my second lecture on electromagnetic waves and communication systems. Previously we have discussed about the electromagnetic waves, what is meant by electromagnetic waves. Now in this lecture we are discussing what are the sources of electromagnetic waves or how we can produce electromagnetic waves and which are its characteristics. Now first we discuss sources or source of electromagnetic waves. सोर्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कसा निर्माण करायचा, त्याचा सोर्स कसा असू शकतो ते आपल्याला पाहायचं आहे. आता हे पाहण्यापूर्वी दोन महत्त्वाचे लॉ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे किंवा त्याच्याविषयी चर्चा करणं हे पहिलं काम आहे. त्यातला पहिला जो लॉ आहे तो म्हणजे फॅराडेज लॉ. फॅराडेज लॉ काय सांगतो तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड याच्यामधला तो संबंध दाखवतो. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड. फॅराडेज लॉ काय सांगतो चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये बदल होत असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होतो. आणि दुसरा लॉ जो आहे तो काय सांगतो मॅक्सवेल्स लॉ आपल्याला बघायचा आहे. मॅक्सवेल्स थेरी म्हणूया आपण. त्या थेरीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर याच्या उलट आहे. चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. एकमेकांच्या उलटी लॉ आहे. फॅराडेज काय सांगतोय तर चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड. तर मॅक्सवेल्स थेरी काय सांगते चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. आता चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे नेमकं काय तर मॅक्सवेलच्या थेरीमध्ये असं अपेक्षित आहे जर एखादा ऍक्सिलरेटेड चार्ज आपण घेतला. आता ऍक्सिलरेटेड चार्ज याचा अर्थ काय त्याची वेलॉसिटी बदलते. वेलॉसिटी बदलते म्हणजे वेलॉसिटीमध्ये चेंज होतो. मग आता ही वेलॉसिटी म्हटल्यानंतर दोन प्रकारे त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. एक म्हणजे त्याची डायरेक्शन बदलू शकते आणि दुसरा प्रकार म्हणजे त्याची मॅग्निट्यूड बदलू शकते. जर आपण ऑसिलेटिंग चार्ज घेतला तर त्या ठिकाणी ऑसिलेट होणारा चार्ज, ऑसिलेट म्हणजे एकाच ठिकाणी त्याच्यामध्ये जर व्हायब्रेशन होत असतील किंवा एका ठिकाणी तिथून या पद्धतीने ऑसिलेट होत असेल त्याच्यामध्ये ऑसिलेशन्स क्रिएट होत असतील तर हा ऑसिलेटिंग चार्ज इट इज ऍक्सिलरेटेड चार्ज. हा काय आहे एक ऍक्सिलरेटेड चार्ज आहे. आणि हा ऍक्सिलरेटेड चार्ज काय करतो तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड तर व्हेरी होणारच आहे पण त्याच पद्धतीनं मॅग्नेटिक फील्ड सुद्धा चेंज होणार आहे. मग हे व्हॅरिड इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. काय करतोय हे बदलणारं काय इलेक्ट्रिक फील्ड आहे. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे. ते काय प्रोड्यूस करतंय तर चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि हे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड पुन्हा काय निर्माण करणार आहे इलेक्ट्रिक फील्ड निर्माण करणार आहे. मग या पद्धतीनं एखादा ऑसिलेटिंग चार्ज एकाच वेळेस इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड पण हे कसं असणार आहे बदलणार असणार आहे. हा ऑसिलेटिंग चार्ज आहे म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेस ऑसिलेट होताना एकदा इकडे जाणार आहे एकदा इकडे जाणार आहे. प्रत्येक वेळेस त्याची मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन व्हेरी होणार चेंज होणार आहे, बदलणार आहे, उलट सुलट होणार आहे. आणि यामुळे काय होतं तर इलेक्ट्रिक
आणि मॅग्नेटिक ही दोन्ही फील्ड निर्माण होतात, त्याचबरोबर ही सतत बदलणारी असतात, म्हणजे सिनुसायडल असतात. टाइम व्हॅरिंग सिनुसायडल इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड्स आर प्रोड्युस्ड बाय ऑसिलेटिंग चार्ज. ऑसिलेटिंग चार्जच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, सिनुसायडल आणि त्याचबरोबर टाइम व्हॅरिंग, जसजशा पद्धतीनं टाइम पुढे जाईल टाइमवरती डिपेंडंट असणार इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड आपल्याला काय करता येतं, निर्माण करता येतं. तर याच्यामध्ये हे जे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने व्हॅरी होतं या संदर्भात आपण कालच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. तर एका ऍक्सिस वरती आपण काय घेत असतो, ही जी डायरेक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन म्हणतो. हा जो ऍक्सिस आहे या डायरेक्शन मध्ये कुठलं तरी फील्ड इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्ड तुम्ही घेऊ शकता. समजा हे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि या ऍक्सिस वरती इलेक्ट्रिक फील्ड आहे समजूया. याच्या संदर्भातली जी फिगर आहे त्या फिगरचं आणखी आपण डिस्कशन करणार आहोत. या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड असेल, या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड असेल आणि ही जी डायरेक्शन असेल ती काय असेल, डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन या लेटरने दाखवलेले आहे. आता याच्याविषयी आणखी डिस्कशन दुसऱ्या फिगरच्या सहाय्याने आपण करणार आहोत. मित्रांनो, यानंतर आपण याच्या पुढचा आर्टिकल पाहणार आहोत, ते म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, तर त्याची वैशिष्ट्ये काय काय आहे, काय काय आहेत वैशिष्ट्य, तर ते पाहण्यापूर्वी आपण काय करूया, याच्यामध्ये सिम्बॉल वापरले जातात त्याचा विचार करूया. ई व्हेक्टर, ई व्हेक्टर म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड दाखवणारा वेक्टर आहे. आणि दुसरा व्हेक्टर आपण जो वापरणार आहोत बी व्हेक्टर. बी व्हेक्टर म्हणजे काय असेल, मॅग्नेटिक फील्ड दाखवणारा वेक्टर. आता हे ई आणि बी वेक्टर यांचा वापर करून आपण काय करतोय, याच्या कॅरेक्टरिस्टिकचा डिस्कशन करणार आहोत. आता हे जे डिस्कशन आहे ते आपण पीपीटीच्या सहाय्याने करूया. या ठिकाणी पहिली कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आर प्रोड्युस्ड बाय ॲक्सिलरेटेड इलेक्ट्रिक चार्ज. आपण अगोदर डिस्कस केल्याप्रमाणे ॲक्सिलरेटेड चार्ज काय करतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोड्यूस करतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज डू नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपगेशन. आपण एकदम सुरुवातीलाच डिस्कस केलेलं आहे की हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत त्याच्या प्रोपॉगेशनसाठी कुठल्याही मटेरियल मीडियमची गरज नसते. ज्या पद्धतीनं मेकॅनिकल वेव्ह जर प्रोपॉगेट व्हायचे असतील तर त्याला मटेरियल मीडियम नेसेसरी आहे, गरजेचं आहे. तसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोपॉगेट होत असताना कोणत्याही प्रकारचं मटेरियल मीडियम गरजेचं नाही. थर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. वेक्टर ई अँड वेक्टर बी are perpendicular to each other and also perpendicular to direction of propagation of electromagnetic wave. Thus, electromagnetic waves are transverse waves. Fourth characteristic काय आहे बघा, the cross product of E bar and B bar gives the direction of propagation of electromagnetic waves. क्रॉस प्रॉडक्ट हा नेहमी त्या दोन व्हेक्टरला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. आपण व्हेक्टर मेकॅनिक्समध्ये शिकलेलो आहे.
ई आणि बी हे दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, त्याचा रिझल्टंट जो येतो त्या दोन्हीला परपेंडिक्युलर येतो. त्यानंतर फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक अशी आहे, ई बार अँड बी बार, दॅट मीन्स इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स आर व्हॅरिंग सिनुसायडली अँड आर इन फेज. याचा अर्थ असा आहे, इलेक्ट्रिक फील्ड ही सिनुसायडली व्हॅरी होत आहे, मॅग्नेटिक फील्डसुद्धा सिनुसायडली व्हॅरी होत आहे, पण ते दोन्ही सेम फेजमध्ये आहेत. याचाच अर्थ ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्डमध्ये क्रस्ट निर्माण होईल त्याच वेळेस मॅग्नेटिक फील्डमध्ये सुद्धा क्रस्ट निर्माण झालेला असेल. आणि ज्या वेळेस इलेक्ट्रिक फील्डमध्ये ट्रप निर्माण झालेला असेल त्यावेळेस मॅग्नेटिक फील्डमध्ये सुद्धा ट्रप निर्माण झालेला असेल. म्हणजे या दोन्ही फील्डची व्हायब्रेशनल कंडिशन जी आहे ती सारखीच असते, म्हणून काय म्हटलं जातं, दोन्ही फील्ड ही सेम फेजमध्ये आहेत असं म्हटलं जातं. द वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इन फ्री स्पेस, दॅट इज व्हॅक्यूम, is given by C is equal to 1 upon under root epsilon 0 into mu 0 is equal to 3 into 10 raised to 8 meter per second. तर या ठिकाणी म्यू 0 म्हणजे काय आहे, परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस, आणि इप्सिलॉन 0 म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. हे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही याच्यासाठी आपण एकत्र केलं तर या पद्धतीने हे रिलेशन मिळतं. C is equal to 1 upon under root epsilon 0 mu 0. आता हे रिलेशन जे आहे ते डायरेक्ट तुम्ही पाठ करायचं आहे. तर या पद्धतीनं लाईटचं स्पीड इथं डिटरमाइन केलेलं आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, द वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इन मटेरियल मीडियम इज गिवन बाय. एखादं मटेरियल मीडियम असेल तर त्याची परमिटिव्हिटी आणि परमिएबिलिटीसुद्धा बदलते, आणि त्यानुसार त्या पर्टिक्युलर मीडियममध्ये या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं स्पीड काय असेल तर त्यासाठी फॉर्म्युला असा आहे, व्ही इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट इप्सिलॉन इंटू म्यू. आता या ठिकाणी इप्सिलॉन म्हणजे काय असेल, ते त्या मीडियमची परमिटिव्हिटी, आणि म्यू म्हणजे काय असेल, त्या पर्टिक्युलर मीडियमची परमिएबिलिटी असेल. या ठिकाणी आपण ज्यावेळेस व्हॅक्यूम यूज करतो त्यावेळेस या म्यू 0 आणि इप्सिलॉन 0 अशा पद्धतीनं आपण इथं वापर करत असतो. आता जर दुसरं मीडियम असेल तर तिथं काय उपयोगात आणणं गरजेचं आहे, त्या त्या मीडियमची परमिएबिलिटी आणि परमिटिव्हिटी उपयोगात आणणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या मीडियममध्ये लाईटचं स्पीड जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, व्ही इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट म्यू इंटू एप्सिलॉन अशा पद्धतीनं तो फॉर्म्युला वापरावा लागेल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ओबे द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आता हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात ते प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज हे फॉलो करतात. तर हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह काय सांगतं, तर एखाद्या पॉईंटच्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ज एकाच वेळेस येत असतील तर त्या पॉईंटच्या ठिकाणी प्रत्येक वेव्ह स्वतःचं असं डिस्प्लेसमेंट निर्माण करतो, आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जे पार्टिकलची असते किंवा त्या पॉईंटची असते ती काय असते, या सर्व डिस्प्लेसमेंटची वेक्टर ॲडिशन असते. असं ते प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आहे, आणि ते याच्यामध्ये फॉलो केलं जातं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, द रेशो ऑफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड इट इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. बघा, ज्यावेळेस लाईट वेव्ज जात असतात किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज जात असतात तेव्हा त्या वेव्हमध्ये दोन प्रकारचे वेव्ज आहेत, एक इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि दुसरं मॅग्नेटिक फील्ड आहे. यांच्या ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मेन पोझिशन इट इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड
E0 काय रिप्रेझेंट करतं तर इलेक्ट्रिक फील्डची ॲम्प्लिट्यूड रिप्रेझेंट करतं. B0 काय रिप्रेझेंट करतं तर मॅग्नेटिक फील्डची ॲम्प्लिट्यूड रिप्रेझेंट करतं. आणि हा जो E0 अपॉन B0 हा जो रेशो आहे म्हणजे ॲम्प्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड डिवायडेड बाय ॲम्प्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड हा जो रेशो आहे तो रेशो म्हणजेच काय असतं तर लाईटचं स्पीड असतं. या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे फॉर्म्युला E0 अपॉन B0 इज इक्वल टू C वेअर E0 इज ॲम्प्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड B0 इज ॲम्प्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक the electric vector is responsible for optical effect due to an electromagnetic waves. Thus electric vector is called light vector. याचा अर्थ असा आहे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे तर त्या ज्या ऑप्टिकल प्रॉपर्टीज आहेत जे आपल्याला जे व्हिजिबल रेज दिसतात या व्हिजिबल रेजमध्ये जे काही वेव्ज आहेत ते वेव्ज म्हणजे त्याला आपण काय म्हणतो व्हिजिबल लाईट असं म्हणतो दिसणारा लाईट आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सर्व प्रॉपर्टीज या कशावर डिपेंड आहेत तर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये असणारं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या इलेक्ट्रिक फील्डवरती डिपेंड आहेत. त्याचबरोबर पुढची प्रॉपर्टी काय सांगते इंटेन्सिटी ऑफ वेव्ह प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड अँड इट इज गिवन बाय I इज इक्वल टू 1/2 इप्सिलॉन 0 E0 स्क्वेअर. एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची इंटेन्सिटी कुणाला प्रपोर्शनल असते तर त्या ठिकाणी जी ॲम्प्लिट्यूड असते त्या वेव्हची त्या वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडच्या वर्गाची समप्रमाणामध्ये असते म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल असते. याच्या पुढची कॅरेक्टरिस्टिक आहे द एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज डिवायडेड इक्वली बिटवीन द इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स. याचा अर्थ असा आहे की जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमधून येणारी एनर्जी आहे ती दोन समान भागामध्ये विभागली जाते म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये दोन्हीमधून इक्वल अमाऊंटची एनर्जी ट्रान्सफर होत असते. आणि लास्ट कॅरेक्टरिस्टिक काय सांगते द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह possess all the properties of waves such as reflection, refraction, interference, diffraction etc. या वेव्हच्या प्रॉपर्टीज आहेत जे रिफ्लेक्शन आहे रिफ्रॅक्शन आहे डिफ्रॅक्शन आहे इंटरफरन्स आहे यासारख्या ज्या काय वेव्हशी रिलेटेड असणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टीज म्हणजे मेकॅनिकल वेव्हशी रिलेटेड असणाऱ्या सर्व प्रॉपर्टीज या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये सुद्धा असतात किंवा या सर्व प्रॉपर्टीज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज दाखवत असतात असा याचा अर्थ होतो.